पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. गोमातेच्या राष्ट्रीय आंदोलनात वारकरी धर्म परिषदेचा राज्यव्यापी शंखनाद. शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद यांच्यावरील खोटे गुन्हे खारिज करण्याची मागणी. केंद्र सरकारने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा. शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावरील बनावट गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा वारकरी धर्म परिषदेच्या वतीने राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री यांनी दिला आहे. या मागण्यांसाठी बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील रिधोरा येथे विजयी शंखनाद आणि गोपूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन बोराखेडी पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आले. या आंदोलनामध्ये वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे, गोमातेची हत्या थांबली पाहिजे, यासाठी चारही शंकराचार्यांनी मागील असंख्य दशकापासून आंदोलन उभे केले, सरकारकडे मागणी केली. परंतु आता 40 दिवसाचा कालावधी दिल्यानंतर सुद्धा केंद्र सरकारने, उत्तर प्रदेश सरकारने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा ही मागणीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई केली नाही, प्रयत्न केले नाही. यासाठी जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी आज दुपारपासून संपूर्ण भारतभर गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवण्यासाठी शंखनाद आंदोलन उभारलं आहे. त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातून वारकरी धर्म परिषदेच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत आम्ही महाराष्ट्रातून हे आंदोलन उभं केलं आहे. केंद्र सरकार हे हिंदूंचं सरकार आहे, वारकऱ्यांचं सरकार आहे, गोमातेचं सरकार आहे. या सरकारनं गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी विलंब लावू नये ही प्रार्थना, विनंती आम्ही या निमित्तानं करतोय. अन्यथा महाराष्ट्रातून वारकरी धर्म परिषद आक्रमक आंदोलन छेडेल हा इशारा सुद्धा आम्हाला नाईलाजास्तव आमच्या सरकारला द्यावा लागत आहे.